ऐका ना, काय म्हणायचं बोल ना. जेवायला काय करू? काय पण करतो जेवणाला. वरण भात लावलाय, मग दाल फ्राय का? डाळ फ्राय करू. बरं चालते. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे श्रेयाज मराठी रेसिपीमध्ये. तर आज मी बनवणार आहे डाळ फ्राय. डाळ फ्राय बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे कढई. कढईमध्ये घातलं आहे तेल, त्याच्यानंतर घातली आहे मोहरी, जिरं, बारीक कट केलेला कांदा, त्याच्यानंतर घातली आहे मिरची, त्याच्यानंतर असं चॉप केलेला मस्तपैकी लसण घालून त्यानंतर घातले कढीपत्ता. त्याच्यानंतर मस्तपैकी याला असं चांगलं मिक्स करून घेऊयात. आता मस्त असं याला शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही मस्त असं शिजत आलेलं आहे. त्याच्यानंतर घातली मी थोडीशी अशी कुटून अद्रकीनं शेवटी घातल्याने छान टेस्ट येते. त्याचा रस असतो तो पूर्ण असा हे होतो, मिक्स होते. त्याच्यानंतर घालायचं एक टमाटर. मी इथं टमाटे 2 घेतले, ते कट करून मस्तपैकी याला टमाटे असे लूज होईपर्यंत छान असे शिजू द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता इथं घालायचा हळद घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हळदीचा कलर एकदम सुटलेला आहे. इथं घालणार आहे मी चटणी घालून मस्तपैकी याला मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आता मस्त असे शिजत आलेलं आहे. आपला जे टमाटा आहे ते पण एकदम मस्त शिजत आलेलं आहे. त्यानंतर घालायची इथं डाळची मस्त घटच होती, मी हटवून घेतली होती अगोदरच. त्याच्यानंतर असं छान याला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता असं छान याला शिजत सोडून द्यायचं आहे. याच्यावरती घालायची कोथिंबीर. आता मस्त याला उकळी सुटेपर्यंत शिजू द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे प्लेटमध्ये मस्त अशी डाळ काढून घेत आहे. त्याच्यावरती घालायला थोडीशी कोथिंबीर. बघू शकता तुम्ही किती छान एकदम खायला भारी होते. आणि डाळ फ्राय असं तुम्ही नक्की करून बघा, एकदम कमी सामानात होते.